जय महाराष्ट्र, मी रुशाली यादव सारंग. जय महाराष्ट्रच्या वेदर रिपोर्टमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. माझ्या मागे आपण सॅटेलाइट इमेज पाहताय आणि त्याच्यामध्ये आपण पाहतोय की कोणकोणत्या भागामध्ये ढगाळ वातावरण या ठिकाणी पाहायला मिळतंय. आज देशभरामध्ये जर पाहिलं तर अनेक भागात ढगाळ वातावरण आहे, म्हणजे चांगला पाऊस पडेल असा अंदाज वर्तवला गेलेला होता. जो हवामान खात्याने अंदाज वर्तवलेला आहे की पुढचे 5 दिवस मुसळधार पाऊस राज्यामध्ये असेल. तसंच वातावरण या ठिकाणी आपण सॅटेलाइट इमेजच्या माध्यमातून पाहतोय. महाराष्ट्राचा बहुतांश भाग जो आहे तो ढगांनी व्यापलेला आहे, म्हणजे अनेक भागामध्ये चांगला पाऊस पडण्याची शक्यता जी आहे, अंदाज जो आहे तो वर्तवला गेला आहे. आणि त्यानुसार जर मुंबई आणि कोकण किनारपट्टी जर पाहिली तर पूर्णपणे या ठिकाणी आपण पाहतोय की काही ठिकाणी रिमझिम पाऊस पडतोय तर काही ठिकाणी मुसळधार पावसानं हजेरी लावलेली आहे. तसंच वातावरण जे आहे ढगाळ वातावरण या संपूर्ण महाराष्ट्राच्या आपल्या पट्ट्यामध्ये पाहायला मिळतंय. हैदराबाद या ठिकाणी पाहिलं, गोवा, त्याच्यानंतर मुंबईमध्ये जर पाहायला गेलं तर काल संध्याकाळपासूनच पावसानं थोडा जोर धरलेला आहे. रात्री थोडी उसंत घेतलेली होती, मात्र आज सकाळपासूनच रिमझिम पावसानं मुंबईमध्ये हजेरी लावायला सुरुवात केलेली आहे. कोकण किनारपट्टीचा जर विचार केला तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये सकाळपासूनच चांगल्या पावसानं हजेरी लावलेली आहे. आणि उर्वरित महाराष्ट्र जर पाहिला तर काही भाग वगळता या ठिकाणी खूप चांगल्या पावसानं या हजेरी लावलेली आहे. पुढचे 2 ते 3 दिवस असाच चांगला पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे. आता आपण वळणार आहोत आज दिवसभरामध्ये महत्त्वाच्या शहरांमध्ये किती वातावरण आहे त्यावर आपण नजर टाकणार आहोत. मुंबईमध्ये 28 डिग्री सेल्सिअस तापमान, पुण्यामध्ये 26 डिग्री सेल्सिअस तापमान, नागपूरमध्ये 35 डिग्री सेल्सिअस तापमान, नाशिकमध्ये 26 डिग्री सेल्सिअस तापमान आणि औरंगाबादमध्ये आज 27 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झालेली आहे. जय महाराष्ट्रच्या वेदर रिपोर्टमध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र न्यूज, थेट अचूक बिनधास्त.